ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आता इथे एक चॅप्टर संपलेला आहे, एक अध्याय संपला। त्या अध्यायातले 12 चॅप्टर्स होते। ती होती शिक्षावल्ली, म्हणजे गुरुकडे शिष्य कशा प्रकारे शिक्षण घेत होते, गुरु शिष्यांना कोणत्या प्रकारे शिक्षण देत होते, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती कशा होत्या, प्रार्थनेच्या पद्धती कशा होत्या, एकमेकांना समजावून घ्यायची रीत कशी होती, शेवटी समारोपाच्या वेळेस गुरूंनी शिष्यांना काय समज देऊन घरी पाठवलेलं आहे आणि किती किती प्रकारची समज त्या शिष्याला असली पाहिजे। कारण जर या मायेच्या जगतामध्ये गेल्यानंतर पुन्हा तुमच्या आमच्यासारखाच तो शिष्य वागला, जो शिष्य 25 वर्ष गुरुकडे राहून वेदविद्या किंवा ब्रह्मज्ञान शिकून आलेला आहे। बरं, ब्रह्मज्ञान शिकला ह्याचा अर्थ त्याला आत्मप्राप्ती झाली असं नाही। गुरुचं सगळं आयुष्य गेलेलं असतं तिथे त्या ज्ञानामध्ये। आश्रमातच ते राहतात आणि तिथेच ते उपासना करतात, त्यांचं जीवन वेगळं असतं। पण हे शिष्य सगळे आश्रम बांधून राहत नाहीत काही। त्यांनी काय आहे, हा संसार ही सुद्धा ईश्वराचीच लीला आहे। त्याच्या विरुद्ध कोणाला जायचं नाही आहे की तुम्ही संसार नका करू, संन्यासच घ्या, असं काही नाही आहे। त्याच्यामुळे गुरु कसे का राहीनात आणि गुरूंनी परमतत्व प्राप्त करू दे, हा आणि ज्याचा त्याचा
गतजन्मीचं सुद्धा प्रश्न आहेच ना. तर प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे. त्याच्यामुळे इथे सगळ्याच प्रकारची काळजी घेतली पाहिजे. हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे की जो शिष्य 25 वर्ष गुरुकडे राहून येतो तो शिष्य पूर्णपणे तयार झालेला असतो, परंतु एका बाजूला कोणत्याही त्याचं पातं कलता कामा नाही. म्हणजे काय तर 25 वर्ष आता गुरुकडे राहिल्यानंतर आई वडील आजकालच्या मुलांसारखे लाड आणि हट्ट हे तिथे काही नाहीच आहे बरं का. तर तिथे तो पूर्णपणे अतिशय समजूतदार असा शिष्य बनून तो घरी जातो. याच्यात दोन गोष्टी आहेत. पूर्णपणे घरदार सोडून पूर्ण त्या वातावरणात राहिल्यामुळे एखाद वेळेस त्याच्या मनाचा कल असा होईल की आपण संन्यास घ्यायला पाहिजे, संसार करायला नको. पण काय असतं माहिती का, त्याचं जीवन हे तो एकटा नाही ठरवू शकत. आईवडिलांना काय वाटतंय, आजकाल कसं आहे, आजकाल अगदी दुसरं टोक आहे. मुलांच्या ज्या आवडी आहेत त्याच्याप्रमाणेच त्यांना करू दे, त्यांना जबरदस्ती करू नये. पण दोन भाग आहेत त्याच्यात. मुलांना थोडासा स्वतंत्र विचार करू द्यावा आणि आईवडील अनुभवी आहेत त्यांनी पण त्याच्यात विचार मांडावा आणि दोन्ही मिळून म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी जे होईल ते करायला पाहिजे. अशा पद्धतीने हा जो गुरुकुलात राहून आलेला जो शिष्य आहे तो शिष्य कसा झाला पाहिजे, कुठल्याही एका बाजूला त्याचं पातं कललं नाही पाहिजे. नाहीतर आईवडिलांना पश्चाताप व्हायचा की याला इथे आपण गुरुकडे ठेवलं आणि हा आता संसारही करायला तयार नाही, म्हणजे काय बिघडला आमचा मुलगा, असंही व्हायला नको. बरं, दुसरी गोष्ट त्याचा एक प्लस पॉईंट आहे, तो गुरुकडे राहून आला आहे ह्याचा अर्थ काय आहे की त्याला एक काहीतरी 4 चौघांपेक्षा वेगळी समज आहे. मुळात पहिली गोष्ट ब्रह्मज्ञानाविषयी त्यांनी जाणलेलं आहे, म्हणजे त्याला ज्ञान झालेलं आहे, त्याला तो अनुभव झालेलाच असेल असं काही नाही. अनुभव इतक्या लवकर होऊ शकत नाही. परंतु त्याच्यात एक गोष्ट नाजूक आहे की या मायेच्या जगतामध्ये पुन्हा सगळंच आलं ना, नोकरी आली, विवाह आला, नुसतेच आईवडील नाही आहेत, मोठ्या सर्कलमध्ये त्याला वावरायचं आहे. याच्यामध्ये नॉर्मल माणसासारखं त्याला विस्मरण होऊ नये या ज्ञानाचं, हा पण एक अतिशय नाजूक विषय. अशा दोन्ही पद्धतीने म्हणजे तू पार संन्यासाच्या दिशेने जाऊ नको आणि संसारात योग्य ते वाग, पण त्याच्यात रमून पूर्ण हे जे ज्ञान घेतलं आहे ते वायाही घालवू नको आयुष्यात. म्हणजे नेमकं काय झालं पाहिजे माहिती का, संसाराकडे अलिप्ततेने बघण्याची दृष्टी, धैर्य, साहस, नंतर अतिशय सूक्ष्म बुद्धिमत्तेने प्रश्न सोडवणं आणि आपण कोण आहोत याचं सतत आपल्याला ज्ञान असणं, या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आणि म्हणूनच तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे, गुरुकडे शिकून आलेला आहे ना तो, म्हणजे तो वेगळा आहे सगळ्यांपेक्षा. तर हे सगळं सावधानतेने शिष्यांनी करावं, हा एक मोठा उपदेश. आणि म्हणून या पहिल्या अध्यायाला म्हणतात शिक्षावल्ली, शिक्षणाचं प्रकरण, गुरुकुलातलं शिक्षण. आता ही आहे ब्रह्मानंदवल्ली, दुसरा चॅप्टर, इथे दुसरा अध्याय सुरू झाला आहे. आता ही जी यातली प्रार्थना आहे ही सर्वांनाच माहिती आहे, पण सर्वांना त्याचा अर्थ माहिती आहे का, आपण ही प्रार्थना रोज का घेतो ह्याचा अर्थ तुम्हाला आत्ताच समजेल. आणि त्याचं त्या वेळेस महत्त्व असतं समजण्याचं, म्हणून ते आधी सांगितलं नाही.
रोज आपण ही प्रार्थना म्हणतो. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम म्हणजे काय? ओम ह्याचा अर्थ काय? ओम म्हणजे पूर्ण ब्रह्म, ओम म्हणजे परमात्मा. कारण ओमनी सृष्टी निर्माण झाली याचा अर्थ परमात्म्यापासूनच सृष्टी निर्माण झालेली आहे. ओम सहनाववतु सह नौ अवतु म्हणजे गुरु आणि शिष्य. आपल्याला माहिती आहे पहिल्याही भागात त्यांनी हा भाग आपल्याला सांगितलेला आहे की गुरु आणि शिष्यांचा एकमेकांवर अतिशय विश्वास, एकमेकांचा अतिशय आदर गुरु आणि शिष्यांचा असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो गुरुकुलामध्ये असतो. म्हणून ही सहनाववतु सहनौ भुनक्तु ही प्रार्थना गुरु आणि शिष्य हे दोघेही करतात. त्यात गुरु स्वतःला काही श्रेष्ठ समजत नाहीत. तर या प्रार्थनेचा अर्थ काय आहे? ओम म्हणून ते परमात्म्याला हाक मारलेली आहे. हे परमात्मा, हे ब्रह्मा, सहनौ अवतु म्हणजे काय? अव म्हणजे रक्षण कर, अववक्तारम अवश्रोतारम आठवतंय ना? म्हणजे हे गणपती बाप्पा, तू वक्त्याचं रक्षण कर, तू श्रोत्याचं रक्षण कर, चांगलंच त्यांच्या तोंडून वदव, यांच्या तोंडून चांगलंच ऐकव. अव म्हणजे रक्षण करणे. तर सह नौ, नऊ हे संस्कृत शब्द येतो, त्याच्यात द्विवचन येते, म्हणजे आम्हा दोघांचं. आम्हा दोघांचं म्हणजे गुरु आणि शिष्य, अशा आम्हा दोघांचं तू काय कर? रक्षण कर. अवतू म्हणजे रक्षण कर. भुनक्तू म्हणजे पालन पोषण कर. गुरु आणि शिष्य हे दोघंही ही प्रार्थना करतात. भुनक्तू म्हणजे पालन पोषण कर. सह वीर्यं करवावहै म्हणजे वीर्य आमच्यामध्ये येऊ दे, म्हणजे बल प्राप्त होऊ दे आम्हाला. हे शास्त्र, ब्रह्मानंदाचं हे जे शास्त्र आहे, हे जाणण्याचं बल आम्हाला प्राप्त होऊ दे. इतके सहजासहजी ते कळत नाही कोणाला. आणि समजण्याचं बल प्राप्त होऊ दे म्हणजे काय काय होऊ दे? आमचं शरीर आरोग्य चांगलं राहू दे, आमचं मन अतिशय शुद्ध राहू दे, आणि बुद्धी अतिशय तीक्ष्ण राहू दे. अतिशय सूक्ष्म बुद्धीच्या साह्याने आम्हाला ते थोडं तरी कळायला लागेल. पण एक साथ आम्हा दोघांचंही तू अशा रीतीने रक्षण कर. आमच्या दोघांमध्येही बल प्राप्त होऊ दे. नौ अरीतम तेजस्वी असतु आणि आमचा हा अधीतम, हा आमचा जो अभ्यास आहे तो कसा पाहिजे? तेजस्वी, अतिशय तेजपूर्ण असा आमचा हा अभ्यास हो परब्रह्माचा. मा विद्विषावहै म्हणजे काय? मा म्हणजे नाही, विद्विषावहै म्हणजे
आम्ही दोघांनीही कुठलीही परिस्थिती प्राप्त झाली तरी एकमेकांचा द्वेष करता कामा नये. कारण हे ब्रह्मानंदाचं ज्ञान आहे, परमतत्वाचं ज्ञान आहे. ते इतकं पवित्र आहे की जर द्वेष आणि मत्सर हा प्रकार आला तर ते आमच्यापासून लांब निघून जाईल. त्या ज्ञानाची आम्हाला कधीही प्राप्ती होऊ शकत नाही. मग त्याचा विचारच नको आम्हाला. आणि म्हणून काय केलं पाहिजे तर तूच आमच्या विचारांचं, आमचं म्हणजे काय, आमच्या विचारांचं, आमच्या बुद्धीचं तूच रक्षण कर परमेश्वरा. आणि हे सगळ्यात सोपं आहे माहिती आहे का. रोज परमेश्वराला असं म्हणा. जास्त आपल्याला काळजीत तो ठेवत नाही. म्हणजे काय, काही गोष्टीत आपण हुशार व्हावं एवढीच तो आपल्याला काळजी लावतो, पण सतत त्याचा मदतीचा आपल्याला हात असतो. मदत म्हणजे कशी मदत तर प्रत्येक विचार आपल्या मनामध्ये येण्यासाठी, आपल्याला सोल्युशन निघण्यासाठी तो सहाय्यक बनतो. आपण एकटं जीवन जगण्यापेक्षा हे बरं. म्हणून दररोज ईश्वराला एवढं म्हणावं की मी माझा सगळा अहंकार तुझ्या चरणी समर्पित करत आहे, पण तू माझं रक्षण कर. त्याच्यामुळे गुरु आणि शिष्य दोघंही प्रार्थना करतायत की तू आमचं रक्षण कर, तू आमचं पालन पोषण कर. पालन पोषण म्हणजे नुसतं रक्षण नाही. रक्षण आहे ठीक आहे, पण पालन पोषण ह्याचा अर्थ आमच्या मनात वाईट विचार येऊ देऊ नको. म्हणजे निरोगी विचार राहू दे. बुद्धी अतिशय सूक्ष्म अशी आम्हाला राहू दे. नुसतं एवढं म्हणून होत नाही, तर काय करायला लागेल तर आमच्या दोघांचाही अभ्यास जो आहे परमतत्वाचा तो अतिशय यशस्वीरित्या पूर्ण होऊ दे. त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीला आम्ही दोघांनीही एकमेकांचा दुस्वास, एकमेकांचा द्वेष करता कामा नाही. मनामध्ये आदर भाव राहायला पाहिजे. कारण द्वेष आणि परमतत्व या दोन टोकांच्या गोष्टी आहेत. जिथे द्वेष असतो तिथे परमतत्व प्रवेशच करत नाही. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये असं म्हटलंय, परमे व्योमन सोष्णुते सर्वान कामांसह ब्रह्मणा विपश्चितेती. ब्रह्म जो जाणतो तोच परमतत्वाची प्राप्ती करून घेतो. जो मंत्र गायला जातो, ब्रह्म हे काय आहे, सत्यस्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, ते अतींद्रिय आहे. ज्या मनामध्ये आकाश आहे तिथे ते प्राप्त होऊ शकतं.
आणि परब्रह्माची प्राप्ती करून घेणं हेच खरं मानवाचं खरं ध्येय आहे. आता ब्रह्मवेद आपनोती परम, याच्यातच सगळं आलेलं आहे. जो परब्रह्म जाणायला लागतो हळूहळू, कसं आहे कसं आहे कसं आहे, त्याला हळूहळू छोटे छोटे अनुभव यायला लागतात आणि त्यातूनच परब्रह्माच्या स्वरूपाची त्याला थोडी 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 कल्पना यायला लागते. फक्त काय आहे की ते परब्रह्म जर जाणायचं असेल तर सतत त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता हे सांगण्याचा उद्देशच असा आहे की जो परब्रह्म जाणतो म्हणजे शब्दांमध्ये, तोच हळूहळू परब्रह्माचा अनुभव घेऊ शकतो. सांगण्याचा मुख्य उद्देश काय आहे? कोणतीही गोष्ट घ्या ना तुम्ही, कोणतीही गोष्ट घ्या, पण जोपर्यंत ती तुम्ही स्वतः करत नाही तोपर्यंत म्हणता की हो मला समजलं, पण करायला लागल्यानंतर ती जमत नाही. काही बाबतीत असं घडतं. परमतत्व ही जाणण्याची गोष्ट आहे आणि ते केव्हा जाणता येतं? त्याची जर कंटिन्युइटी राहिली तरच ते जाणता येतं. आणि जो जाणायला लागतो शब्दांमध्ये तोच पुढे पुढे जाऊन बुद्धी सूक्ष्म करून त्याचा अनुभव हळूहळू घेऊ शकतो. नाहीतर नुसत्याच त्यातल्या गप्पा गोष्टी ऐकून त्याचा काही उपयोग नाही आहे. केवळ त्या परमतत्वाच्या विषयाच्या अगदी जवळ आपण पोहोचण्यासाठी आपण सतत त्या वातावरणात राहायचं आहे आणि वातावरणात राहण्यासाठी आपण हे विषय सतत कोणीतरी बोलायचे आणि कोणीतरी ऐकायचे, एवढंच त्याचं महत्त्व आहे. कोणतीही गोष्ट आधी जर समजावून घेतली
तरच आपण त्या विषयापर्यंत पोहोचू शकतो ना. समजावूनच नाही घेतली तर कसं काय. मग जर परमतत्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर परमतत्व आहे कसं हे बुद्धीने जाणण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे. कारण त्या स्टेप्सनी आपण त्याचं ज्ञान तरी आपल्याला पूर्ण मिळायला लागतं आणि मग आपण प्रॅक्टिकली करू शकतो ते. आणि हे जे सगळं ज्ञान आहे हे अतिशय काळजीपूर्वक गुरु देण्याचा प्रयत्न करत असतो. आता बघा, सत्यम, सत्य काय आहे. वेगवेगळ्या प्रकारे ते सत्य सांगता येतं आपल्याला. सत्य काय आहे तर जे कधीही बदलत नाही ते सत्य. जे कधीही बदलत नाही ते सत्य आहे. मग सत्यम कशाला म्हणतात. तर जी परिवर्तनं होतात ते सगळ्याच्या मागे जे असलेलं अपरिवर्तनशील जे तत्व आहे त्याला सत्यम म्हणायचं. खरं म्हणजे सगळे खूप बदल होतात. दिवसामध्ये बदल होतात नाही का. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. हां, आपल्यामध्ये बदल होतात. आपण किशोर, तरुण, वृद्ध. हां, म्हणजे सगळ्यांमध्ये बदल होतात. सगळ्या वस्तू, सगळ्या व्यक्ती ह्यांच्यामध्ये बदल होतात. स्थितीमध्ये बदल होतो. आता इतके जरी त्याच्यात बदल होतात तरीसुद्धा सगळे बदल आपल्या दृष्टीला आणून देण्याचं एक कोणतरी काम करतोय. तो आहे सगळ्यात बदल होतोय हे नियम सांगणारा जो आहे तो आहे अपरिवर्तनशील. आणि ते म्हणजे ब्रह्म. याला म्हणायचं सत्य. ज्याचं उत्तर नाही असं परमतत्व.
ज्ञानम शब्दाचा काय अर्थ आहे? ज्ञान हे दोन प्रकारचं आहे, अनउपाधित आणि उपाधित. वस्तुमात्रांचं हे जे जग आहे तिथे ज्ञानाचा अनुभव येतो. ज्ञान हे ज्ञात वस्तूंनी उभारलेलं आहे. आता बघा, कोणत्याही खालच्या प्रतीच्या ज्ञानाने जर दोन वस्तू सिद्ध झाल्या तर ते काही खरं नाही. त्याचा काही उपयोग नाही. आता ब्रह्मानंदाकडे ही गाडी नेणार आहे, म्हणून आता यातले बारीक सारीक मुद्दे ते सांगतील. बाकीचा जो भाग आहे तो आपण आता पुढच्या वेळेस पाहूया, कारण तिथे वेगळा जरा टर्न घेतला गेलेला आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.